मासे खाऊ असून गटारी साजरी नाही केली तर काय केलं. आमच्या होस्टने आम्हाला तिच्या मामाच्या गावी इन्व्हाइट केलं आणि आमच्या पूर्ण नागालँड ट्रिपचा हायलाइट ठरला. तिची पूर्ण फॅमिली बघून मी गणपतीसाठी कोकणात चालल्यासारखं वाटलं. मला कॅरन बोलली की सगळे शेतात जाऊनच जेवण बनवणार आणि पार्टी पण तिथेच. तिची आई, मावशी, मामा आणि मामीने आमच्यासाठी खास बेत केला होता. चिकन पॉरेज, व्हेजिटेबल पॉरेज, वुडवर्म्स, बांबू शूटची भाजी, चाईव चटणी आणि राईस. हे लोक जवळपास सगळ्या गोष्टी स्वतःच्या शेतातूनच आणतात. इन्स्टामार्टचं सगळं मार्केट डाऊन. मी इथे यायच्या आधीच ठरवलं होतं की वुडवर्म्स नक्की ट्राय करायचे. भाई, छोटी कीड बघून मी हरणाच्या स्पीडने पळते, पण मला इथला कुठलाच एक्सपिरियन्स मिस नव्हता करायचा. काकी पण आम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून सांगत होत्या. नंतर म्हणाल्या, तुम्ही मुलं शेतात फिरून या. गावी काही काम करत असताना एखादी काकी जेव्हा म्हणते ना, पोरा या ठेव आणि बाहेर फिरून ये, आई शपथ तसंच फिलिंग आलं. छोटा गाईड जिथे बोलेल तिथे आम्ही भटकून आलो. तोपर्यंत मस्त जेवण रेडी झालं होतं. त्यांना माहित होतं की त्यांचं फूड आमच्यासाठी नवीन आहे, काही गोष्टी खायला आम्हाला डिफिकल्ट होईल, म्हणून त्यांनी बॅकअप साठी अंडा करी बनवली होती. मस्त गप्पा मारत हसत खेळत लंच आटपला. भारताच्या एक्स्ट्रीम वेस्ट पासून ईस्टला येऊन पोहोचलेले, पण माणसं सेमच होती. आम्हाला एकमेकांची भाषा कळत नव्हती, कल्चर, खाणं माहित नव्हतं, तरी आम्ही कम्युनिकेट करत होतो. माझ्यासाठी फॅमिली सोबतचं धमाल लंच म्हणजे गटारी. आठवडाभर जरी आधी साजरी झाली असली तरी यंदाची माझी अनप्लॅन गटारी ठरली. नागालँडमध्ये अशी एक पद्धत आहे, कुठूनही निघताना स्वतःला आवाज देऊन बोलवायचं. कारण त्यांचा असा समज आहे की नवीन ठिकाणी गेल्यावर आपलं स्पिरिट तिथेच भटकतं, रमतं, म्हणून स्वतःला परत बोलवायचं. पण मला प्राचीला हाकच मारावीशी वाटली नाही. आय थिंक आय वॉन्ट अ पार्ट ऑफ माय सेल्फ टू स्टे बॅक.